नमस्कार मंडळी, तुमचं सुनंदा किचनमध्ये स्वागत आहे। चला तर आपण पट बनणारा ढोकळा बनवूया। त्यासाठी मी मिक्सरचा वापर करणार आहे। 1 वाटी बेसनाचे पीठ विकत आणलेलं, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा तुम्ही बघू शकता। त्यात थोडी हळद जास्त पण टाकू नये, त्या हळद जास्त टाकल्यामुळे लालसरपणा येतो। पाऊण चमचा मीठ, पाऊण चमचापेक्षा कमी निंबू पावडर एवढं टाकलेलं आपण 2-3 वेळेस मिक्सरमध्ये गिरवूया। तर हे बघा असं गिरवून झालंय 2-3 वेळेस। आता त्यात आपण पाणी टाकू। 1 वाटी पाणी टाकलंय मी, अजून 2-3 वेळेस फिरूया। तर हे बघा आपलं कसं झालंय, एकदम घट आहे। त्यासाठी अजून आपण 1 वाटी पाणी टाकू। पाणी लगेच जास्त नाही टाकायचं, थोडं थोडं टाकत जायचं, जेणेकरून ते पातळ पण नाही व्हायला पाहिजे आणि घट पण नाही व्हायला पाहिजे। अजून आपण 2-3 वेळेस। तर हे बघा आपलं मिश्रण कसं झालंय, जास्त घट पण नाही जास्त पातळ पण नाही, तुम्ही बघू शकता। त्याला आपण एक बाउलमध्ये काढूया। हे बघा असं झालंय आपलं मिश्रण। आता आपण त्याच्यात थोडं 4 चमचे तेल टाकू। तेल का टाकतोय बरं आपण, की ढोकळा प्लेटमध्ये टाकल्यावर चिपकू नाही, त्यामुळे पण तेल टाकतोय। तेल असं मिक्स करून घेऊ। आता आपण 5 मिनिटासाठी त्याला झाकून ठेवू, जेणेकरून त्याच्यात रवा टाकलाय तो फुलायला पाहिजे, त्यामुळे आपण त्याला 5 मिनिटासाठी राहू देऊ। मिश्रणाला 5 मिनिटं होईपर्यंत तेवढ्यात आपण इडलीचं भांडं घेतलंय मी, त्यात मी 2 ग्लास पाणी टाकलं। चला तर 5 मिनिट झाले, आपण बघू शकता कसं झालंय आपलं पीठ। त्यात आता आपण सोडा टाकू, पाऊण चमचा सोडा टाकू। हे बघा सोडा टाकल्यामुळे कसं पीठ फुलून आले। लगेच आपण ढोकळ्याच्या प्लेटला तेल लावू। तेल लावल्यामुळे आपला ढोकळा चिटकत नाही। असं व्यवस्थितपणे पूर्ण असं तेल लावायचं काटा कोपऱ्याला। आता 15 मिनिटापर्यंत आपण त्याची वाट बघू होईपर्यंत। गॅस थोडा फास्ट करायचा। हे बघा आता आपण ढोकळा बघूया, गॅस बंद करू। हे बघा तुम्ही बघू शकता खमण किती मस्त झालंय। हे बघा आपलं खमण किती मस्त झालंय। असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे, मस्त असं झालंय। आता आपण ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी कढीपत्ते घेतले, जिरे घेतले, थोडे मोहरी, 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरले आणि त्याच्यावर कोथिंबीर। फोडणीसाठी थोडं भांडं घेतलंय, त्यात थोडं तेल टाकलंय, 4-5 चमचे। तेल तापेपर्यंत वाट बघू। तेल असं आपलं मस्त तापलंय,
मोहरी तडकेपर्यंत आपण वाट बघू. आपण मिरची घालू. गॅस कमी करायचा. जिरं टाकू. कढीपत्ता. असं मस्त टाकून घेऊ. हे बघा आपलं खमण असं तयार झालंय. मस्त फोडणी देऊ.